असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल अमित ठाकरे काय बोलले हे मी स्वतः काय ऐकलेलं नाही। परंतु ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी मांडला त्यावेळेला त्याचं मी स्वागतच केलेलं होतं। आणि स्वागत करत असताना ही केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन दोघे एकत्र येणार नाहीत, तर शेवटी दोघांनी एकमेका समोरासमोर बसूनच ते दोन बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय होऊ शकतो। कारण हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीयेत, तर दोन पक्ष आणि दोन पक्षाचे नेते हे एकत्र येणार आहेत। आणि ज्या वेळेला हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत त्यावेळेला उद्धव साहेबांनी नव्हे तर राज साहेबांनी असं सांगितलं की आमची भांडण ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत। आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव राजसाहेबांचा काय आहे हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे। आणि तो मांडत असताना मी तेव्हाही तेच सांगितलं होतं, आताही तेच सांगतो की हे दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासातली त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे। काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे, ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे। आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि दोघांनी एकत्र येणं हाच त्याला एक मार्ग आहे। पण शेवटी हा निर्णय ह्या दोन बंधूंनी करायचा आहे, दोन भावांनी करायचा आहे। आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की दोघांचेही पक्ष, लहान कोण मोठा कोण हा त्यांनी विचार करावा। या दोघांचेही पक्ष दोघांनी अबाधित ठेवावे। कोणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करू नये। जशा आघाड्या होतात, युत्या होतात, तशाच पद्धतीनं हे दोन पक्ष एकत्र येऊन लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, इथं जे जागा वाटप असतं ते जागा वाटप प्रत्येकानं आपापल्या ताकदीप्रमाणे मागणी करावी आणि आपापल्या ताकदीप्रमाणे त्या जागा वाटपांसंदर्भामध्ये सहमती घ्यावी किंवा सहमती दर्शवावी, अशा पद्धतीचं माझं मत आहे। पण शेवटी मी एवढंच सांगतो की दोन पक्षप्रमुख, दोन भाऊ एकत्र येणार असतील तर महाराष्ट्राबरोबर मला देखील आनंदच होईल। मला एक कळत नाही की भारतीय जनता पार्टीनं स्वतःचा पराभव कबूल केला पाहिजे। भारतीय जनता पार्टी ही खूप तत्ववादी पार्टी, ध्येयवादी पार्टी, सिद्धांतवादी पार्टी, सभ्य पार्टी आणि पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीचा नारा जवळजवळ 50 वर्ष देत आली। त्या पार्टी विथ डिफरन्सला शेवटी हे मान्य करावं लागतं की आपण आपल्या विचारानं, आपल्या कामानं आणि आपल्या विकासानं आपण नवीन नेतृत्व तयार करू शकत नाही। आपण फक्त टीका करू शकतो, आपण फक्त आरोप करू शकतो, आपण फक्त दुसऱ्याला नीतिमत्तेचे धडे देऊ शकतो, आपण फक्त दुसऱ्याला तत्वज्ञान सांगू शकतो। पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपला कोरडा पाषाण त्यातला सगळा हा प्रकार आहे। त्यांना दुसऱ्या पक्षातली माणसं तोडल्याशिवाय, फोडल्याशिवाय आणि दुसऱ्या पक्षातली नेतृत्व, तयार झालेली नेतृत्व ही आपल्या पक्षात घेतल्याशिवाय आपल्या पक्षाचा तरुणोपाय नाही, हे भाजपाला कळून चुकलेलं आहे। आणि म्हणून भाजपाचे प्रांताध्यक्ष सुद्धा म्हणतात की काँग्रेसची जी स्टॉलवर्ड आहे, जे नेतृत्व प्रमुख नेतृत्व आहेत ते आपल्याकडे येतील असं बघा। याचा अर्थ काय? कधी काँग्रेस फोडा, कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, कधी शिवसेना फोडा। याचा अर्थ आपण आपल्या पक्षाच्या विचारधारेवर
जी फार आयडिओलॉजीचा आपण टेंबा मिरवत होतो, त्या आयडिओलॉजीच्या जीवावर आपण नवीन नेतृत्व उभी करू शकत नाही. ही नेतृत्व आपला पक्ष सोडून बाकीचेच पक्ष नेतृत्व उभी करू शकतात. आणि म्हणून तर दुसऱ्या पक्षानं तयार केलेली नेतृत्व ही आपल्या पक्षामध्ये एक प्रकारची चोरून नेणं, यातून आपल्या आयडिओलॉजीचा, आपल्या विचारधारेचा दिवसागणिक पराभव होत चाललाय, दिवसागणिक ऱ्हास होत चाललाय. आज जरी सत्तेकरता हे सगळे खेळ करत असतील तरी शेवटी लोकशाहीमध्ये ही सत्ता काही चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहणार नाहीये. ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी हे सगळे पक्ष कोलमडून पडतील, कोसळून पडतील. कशावर सही नाहीये विशेष अधिवेशनाची मागणी ते मला माहित नाही, परंतु विशेष अधिवेशनाच्या मागणीवर पवार साहेबांची सही आहे की नाही हे मला माहित नाही. परंतु जे केंद्रामध्ये आता सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यांच्याकडे धाडस आहे का? त्यांच्याकडे आजच्या ज्या झालेल्या पहलगामच्या जी काही परवांच्या दिवशी हत्याकांड झालं त्याच्या पार्श्वभूमीवर पार्लमेंटची सभा बोलवून, अधिवेशन बोलवून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस हे सत्ताधारी पक्षाकडे नाही. सत्ताधारी पक्षाकडे फक्त आरोप करणं, टीका करणं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं, इंदिरा गांधींनी काय केलं, लालबहादूर शास्त्रींनी काय केलं, राजीव गांधींनी काय केलं, एवढंच फक्त टीका करणं, आरोप करणं आणि प्रश्न विचारणं. यापेक्षा आपण काही करू शकलो असा जर कोणी प्रश्न विचारला तर आपल्याकडे उत्तर देण्याकरता उत्तर नाही. आपण काहीही करू शकलेलो नाहीत. फार मोठा फक्त आपण आता सध्याच्या दिवशी जो काय गाजावाजा करतोय तो गाजावाजा करण्याचा नैतिक आपल्याला अधिकार आहे का? आपण फक्त आणि फक्त नाटकबाजी करून, भाषणबाजी करून, घोषणाबाजी करून, आरोप करून, लोकांना खोटी आश्वासनं देऊन फक्त सत्ता मिळवू शकतो. त्यामुळं सत्ता मिळवणं, निवडणूक जिंकणं आणि युद्ध जिंकणं याच्यामधला जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळं सत्ता जिंकली म्हणजे युद्ध जिंकलं असं नाही. आणि युद्ध जिंकलो की हारलो हे पार्लमेंटमध्येच अधिकृतपणे सांगितलं पाहिजे. पाकिस्तानने सुद्धा पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काय घडलं नेमकं ते त्यांच्या पार्लमेंटच्या हाऊसमध्ये त्यांनी सांगितलं. आमच्या देशाचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये काय येत नाही? आमच्या देशाचे पंतप्रधान विरोधी पक्षाच्या खासदारांना एकत्रितपणे बैठकीला बोलवतात आणि स्वतः पंतप्रधान मात्र कधीच हजर राहत नाहीत. आणि म्हणून यांच्याकडं नैतिकता नाही. यांच्याकडं पार्लमेंटचं अधिवेशन बोलवून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रश्नाला उत्तरं देऊन देशाचं समाधान करण्याचं यांच्याकडे धाडस नाही, म्हणून हे अधिवेशन बोलवणार नाहीत. असं आहे की मुख्यमंत्र्यांना मी ताबडतोब एक पत्र पाठवून कळवलं होतं की यंदा पाऊस अवेळी झाला, प्रचंड प्रमाणात पडला. त्यामुळं आंबा बागायतदार जे आहेत, आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, त्या बागायतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्या बागायतदारांना मदत मिळाली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी पेरणी कोकणामध्ये एकदाच होते. तो पेरणीचा मोसम पूर्णपणे हातातून निघून गेलेला आहे. शेतामध्ये प्रचंड पाणी आहे. पेरणी कशी करायची त्यांनाही मदत झाली पाहिजे. मासेमारी ही 1 जूनला बंद होते. ती मासेमारी सुद्धा 14-15 मे पासून पाऊस पडल्यामुळं मासेमारांच्या होड्या ह्या सगळ्या बाहेर आणाव्या लागल्या. समुद्रामध्ये उधाण आलं, त्यामुळं त्यांनाही मदत झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर रायगडमध्ये उन्हाळी शेती केली जाते, रब्बी शेती केली जाते. तुम्ही रायगडमध्ये जर गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल की संपूर्णपणे भात पूर्णपणे असं पिकलेलं, तयार झालेलं, पिवळं धम्मक अशा पद्धतीचं शेताच्या शेतं भरून आली होती. काही शेतं कापून झाली होती. ते जसंच्या तसं पाण्यामध्ये गेलंय. या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी मदत द्यावी अशा पद्धतीची मी मागणी तात्काळ केलेली आहे. मागणी मान्य करतील न करतील तर त्याचा जाब मी अधिवेशनमध्ये विचारेनच. परंतु अद्यापपर्यंत साधं पाठवलेल्या पत्राची पोच सुद्धा
देण्यात आलेली नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. कोकणावरती अन्याय होत असं वाटत नाही तुम्हाला? हे कोकणामध्ये अन्याय, कोकणावर अन्याय सुरूच आहे. काय झालं हायवेचं? परवानच्या दिवशी खेडच्या ब्रिजवरून एक गाडी खाली गेली, 5 माणसं जाग्यावर गेली. अनेक ऍक्सिडेंट होत आहेत कोकणामध्ये. सगळेच घोषणा करतायत, आम्ही लवकर हे काम करू पूर्ण, ते काम पूर्ण करू, ते काम पूर्ण करू. परंतु कोकणाकडे सत्ताधारी पक्षाचा गेले 10 वर्षामध्ये 2014 पासून पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ते केंद्रातलं सरकार असेल तर राज्यातलं सरकार असेल. त्याला जोडून कोका-कोला हा प्रोजेक्ट कोकणवासियांसाठी उभा केला, कोकणातल्या लोकांना रोजगार मिळतील असं सांगितलं गेलं होतं. आज त्याच मोठे MIDC मध्ये जवळपास 3 आंदोलनं झाली. आजही तिथे मूकमोर्चा झाला की आम्हाला स्थानिकांना डावललं जाते, नोकऱ्या दिल्या जात नाही. उद्योगमंत्री जिल्ह्यातले आहेत, असं असताना हा कोकणातल्या तरुणांवरती अन्याय म्हणता येणार नाही. असं आहे की कोका-कोला हा मोठा प्रोजेक्ट झाला. हा प्रोजेक्ट त्यावेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं. त्या उद्धव साहेबांच्या पुढाकारानंच आणि आदित्यजी ठाकरे यांच्या पुढाकारानं तो प्रोजेक्ट इथं आला. नंतरच्या काळामध्ये ज्यांचं याच्यामध्ये काही योगदान नाही त्यांनी श्रेय घेतलं. आता तर अशी परिस्थिती झाली, त्या गेटवर नुसते जरी स्थानिक लोक एखादा नोकरी करता, अर्ज देण्याकरता गेले, भेटण्याकरता गेले, मॅनेजमेंटला विचारण्याकरता गेले, तर पोलीस तिथे 24 तास उभेच असतात. मॅनेजमेंट पर्यंत पोहोचणं राहिलं बाजूला. ते सरळ सांगतात, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही कंपनीच्या समोर कोणी जरी गेला तरी सुद्धा त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा. तुम्ही इथून निघा नाही तर आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील. तुम्ही इथून निघा नाही तर तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल. काय चाललंय काय मला हे कळत नाही. हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे का हे कोकणामध्येच फक्त सुरू आहे? याचा सुद्धा कधीतरी जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. पण जाब तरी कोणाला विचारायचा? कोण भेटणार? जिल्ह्यातले पालकमंत्रीच आमचे उद्योगमंत्री आहेत. जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनीच परवानच्या दिवशी 4 दिवसापूर्वी MIDC मध्ये बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये स्थानिक आमदार म्हणून आम्हाला निमंत्रणच नाही. परंतु स्थानिकांचे प्रश्न हे आमच्या मानसन्मानांपेक्षा मोठे आहेत हे समजून मी स्वतःहून त्या मिटिंगला गेलो. माझा तो खरा स्वभाव नाही, पण गेलो. तिथेही मी बघितलं तर कोका-कोला कंपनीचा कोणीही प्रतिनिधी त्या मिटिंगला आलाच नव्हता. या कोका-कोला कंपनीबद्दल खास करून तुम्ही विचारताय, त्या कंपनीचा प्रतिनिधी आमच्या उद्योग मंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या बैठकीला कोणीही आलेला नाही. आणि स्थानिकांना यत्किंचितही तिथं प्राधान्य दिलं जात नाही. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे खेडचे आहेत, त्यांचे लोक तिथं काही जाब विचारला गेले, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले. अशा पद्धतीनं दडपशाही, अन्याय आणि अत्याचार जाणीवपूर्वक कोका-कोला कंपनी करते. त्याला महाराष्ट्र सरकार सहकार्य करतंय. इथं प्रकल्प आमच्या भागामध्ये आणि बाहेरची माणसं जाणीवपूर्वक इथं भरती केली जात आहेत आणि त्यांना एक प्रकारचं संरक्षण देण्याकरता म्हणून हे सरकार असं काम करतंय. प्रोजेक्ट तुमच्या मतदारसंघात आहे विशेष करून, असं असताना तुमच्या पक्षाकडून ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष टाकलं जाणार आहे का, किंवा आंदोलन वगैरे काही केलं? आम्ही केलं ना. आम्ही त्या कंपनीच्या गेटवर गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कंपनीनं मला स्वतः चर्चेला बोलवलं. कंपनीनं स्वतः, कंपनीच्या मॅनेजमेंटने मला बोलवलं भेटायला की साहेब तुम्ही या, तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.